नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप 2024 25% अग्रिम पीक विम्या संदर्भामध्ये एक नवीन अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. खरीप 2024मध्ये अकोला जिल्ह्यासाठी 2,46,188 शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे मित्रांनो. याच्यात वैयक्तिक क्लेमचे शेतकरी या जिल्ह्यात पात्र झालेले आहेत मित्रांनो. आणि पुढचा जिल्हा आहे मित्रांनो अमरावतीसाठी 3,22,944 शेतकऱ्यांचा समावेश झालेला आहे मित्रांनो. वैयक्तिक कॅल्क्युलेशनची संख्या आहे मित्रांनो. आणि परभणी जिल्ह्यासाठी मित्रांनो 7,70,000 शेतकऱ्यांचा जवळपास म्हणजे टोटल संपूर्ण परभणी जिल्ह्यातील शेतकरी वैयक्तिक क्लेम आणि या जिल्ह्याची अधिसूचना निघालेली मित्रांनो. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा 25% अग्रिमसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो. पुढचा जिल्हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये वैयक्तिक क्लेमचे शेतकरी टोटल 2,64,194 शेतकऱ्यांना लागलीच आता पीक विमा वाटपास सुरुवात होणार आहे मित्रांनो. आणि हिंगोली जिल्ह्यातील जवळपास 3,70,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या जिल्ह्याची अधिसूचना निघाल्यामुळे वैयक्तिक क्लेम आणि म्हणजे सरसकट शेतकरी या जिल्ह्यातील पात्र होणार आहेत मित्रांनो. आणि पुढचा जिल्हा आहे मित्रांनो जालन्यामध्ये 2,72,116 शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेमचे शेतकऱ्यांचा समावेश 25% अग्रिमसाठी मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो. पुढचा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणामध्ये जवळपास 2,76,500 शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेमचे शेतकऱ्यांची संख्या आहे मित्रांनो. आणि पुढचा जिल्हा आहे मित्रांनो वाशिममध्ये 2,38,027 शेतकऱ्यांचा समावेश हे वाशिम जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेम शेतकऱ्यांचा समावेश आहे मित्रांनो. आणि पुढचा जिल्हा आहे मित्रांनो बीडमध्ये जवळपास 8 लाख शेतकऱ्यांना चा समावेश 25% अग्रिमसाठी झालेला आहे. वैयक्तिक क्लेम आणि अधिसूचनेतील टोटल सर्व शेतकऱ्यांचा समावेश आहे मित्रांनो. आणि पुढील जिल्हा आहे मित्रांनो लातूरमध्ये संपूर्ण जिल्हा हा 25% अग्रिमसाठी मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो. आणि पुढचा जिल्हा आहे मित्रांनो धाराशिवमध्ये टोटल संपूर्ण जिल्ह्यांचा समावेश हे 25% अग्रिमसाठी झालेला आहे मित्रांनो. आणि पुढचा जिल्हा आहे मित्रांनो नांदेड टोटल संपूर्ण जिल्हा या जिल्ह्याची अधिसूचना निघालेली आहे आणि टोटल जिल्हा हा 25% अग्रिमसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो. आणि पुढचा जिल्हा आहे मित्रांनो यवतमाळमध्ये टोटल शेतकऱ्यांचा समावेश आहे मित्रांनो. कारण यवतमाळ, नांदेड, परभणी आणि हिंगोली या 4 जिल्ह्याची अधिसूचना निघाल्यामुळे त्यातील टोटल वैयक्तिक क्लेम आणि सर्व सरसगट शेतकऱ्यांचा 25% अग्रिमसाठी हा समावेश करण्यात आला आहे मित्रांनो. आता लागलीच याचा वाटपास सुरुवात होणार आहे मित्रांनो. हे एक तुमच्यासाठी नवीन अपडेट होतं मित्रांनो. व्हिडिओचा शेवट करू मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.